दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। एकनाथ खडसे यांच्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। या भेटी दरम्यान एकनाथ खडसे यांच्या सुनबाई म्हणजे खासदार रक्षा खडसे या देखील उपस्थित होत्या। त्यांनी एकनाथ खडसे यांची बाजू मांडल्याचं वृत्त कळतंय। मयंक भागवत यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। मयंक, काय घडलंय? श्रीरंग, एकनाथ खडसे यांच्यावरती राजीनाम्याचा जो एक दबाव बनवला जातोय सर्वपक्षीय नेत्यांकडून, त्याच सोबत भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा अंतर्गत त्यांच्यावरती राजीनाम्याचा प्रचंड दबाव आहे। आणि या संपूर्ण प्रकरणावरती एकनाथ खडसे यांची बाजू ही पक्षश्रेष्ठींनी ऐकून घ्यावी। एकनाथ खडसे यांचं या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय म्हणणं आहे हे देखील पक्षश्रेष्ठींनी ऐकून मग काहीतरी निर्णय द्यावा, अशाच प्रकारचं एक म्हणणं आपलं सांगण्यासाठी जे आहे ते रक्षा खडसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्या। देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांना भेटण्याआधी काही वेळ रक्षा खडसे यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि एकनाथ खडसे यांची बाजू ही पंतप्रधानांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला। आपण जर राजकीय घडामोडी जर पाहिल्या तर अमित शहा यांनी खास करून जमिनीचं जे प्रकरण होतं एकनाथ खडसेंचं, त्या संदर्भामध्ये रिपोर्ट मागितला होता। हा रिपोर्ट लगेचच तातडीने देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांना दिला। अमित शहांची भेट घेतल्यानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांची देखील भेट घेण्यात आली। त्यामुळे कुठेतरी जो दबाव बनवला जातोय, जो दबाव बनतोय एकनाथ खडसेंवरती की त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी आपलं पद सोडावं। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त एक बाजू ऐकून निर्णय घेऊ नका, तर एकनाथ खडसेंची देखील बाजू ऐका, असं एक म्हणणं घेऊन रक्षा खडसे पंतप्रधानांना भेटल्या आणि पक्षश्रेष्ठी हा संपूर्ण निर्णय घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या भविष्याचा संपूर्ण निर्णय हा पक्षश्रेष्ठींवरती सोपवलेला आहे आणि त्यामुळे बहुधा रक्षा खडसे यांनी थेट जाऊन पंतप्रधानांची या मुद्द्यावरती भेट घेतली। बरोबर आहे मयंक, मात्र एका मागोमाग एक मीटिंग होत आहेत आणि रक्षा खडसे यांनी ही बाजू मांडणं हे कुठे ना कुठेतरी एकनाथ खडसे यांच्यासाठी किंचित का होईना पण दिलासा म्हटला जातोय। निश्चित असं म्हणावं लागेल, किंचित का होईना दिलासा म्हणावा लागेल, कारण एकनाथ खडसे यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्या प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंच्या बाजूला जर आपण पाहिलं तर भाजपमधनं कोणीच वरिष्ठ नेता उतरला नव्हता। स्वतः मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणावरती काहीही बोलत नव्हते। फक्त रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष हे एकनाथ खडसेंवरती करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत असं म्हणत हे आरोप फेटाळत होते। मात्र ज्या प्रकारे पंकजा मुंडे, विनोद तावडे यांना वाचवण्यासाठी किंवा यांच्या बाजूने अख्खचाख्ख मंत्रिमंडळ उतरलं, एकनाथ खडसे काहीसे एकटे पडलेले दिसले आणि एकनाथ खडसे यांची सून रक्षा स्वतः खासदार आहेत, त्यामुळे त्यांनी जे आहे ते आपल्या घरची बाजू म्हणा ही नरेंद्र मोदींकडे मांडलेली आहे। त्यामुळे किंचितचा दिलासा म्हणावा लागेल, मात्र अजूनही या संपूर्ण प्रकरणाचा निर्णय हा हायकमांडच्याच हाती आहे। धन्यवाद मयंक, तू दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघतोय एक मोठी बातमी, रक्षा खडसे ज्या एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत त्यांनी पंतप्रधानांकडे एकनाथ खडसे यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानांना भेटलेले आहेत। याआधी ते अमित शहा यांना भेटलेले होते।